आजच्या कथेचे नाव आहे नावात काय आहे. गोष्ट आता सुरू झालेली आहे. खूप जुनी गोष्ट आहे. तक्षशिला विद्यापीठात पापक नावाचा एक विद्यार्थी राहत होता व तो तिथे शिकत होता. त्यांचे मित्र त्याला पापक या नावाने बोलवीत. एक दिवस त्याने असा विचार केला, या नावाऐवजी आपण काहीतरी चांगले नाव घ्यावे ज्याने आपला मान वाढेल. तो आपल्या गुरुजनांना जाऊन म्हणे, गुरुजी, या वाईट नावामुळे मला लोकात फार कमीपणा येतो, म्हणून कृपा करून दुसरे चांगले नाव ठेवा. आचार्य म्हणाले, शिष्या, मी पापक या नावाऐवजी तुझे दुसरे नाव ठेवीन, पण पहिल्यांदा जवळपासच्या गावात जाऊन आपल्यासाठी काहीतरी चांगले नाव हुडकून आण. पापक फिरत फिरत एका गावात गेला. तिथे काही लोक अंत्यसंस्कारासाठी एक प्रेत स्मशानात घेऊन चालले होते. पापकाने एकाला विचारले, कोण मेले आहे? तो म्हणाला, या गावचा राहणारा अमृतराव आहे. पापक चकित होऊन म्हणाला, अमृत असून मेला असं कसं झालं? तो माणूस म्हणाला, किती मूर्ख आहेस तू, नाव अमृत असलं म्हणून कोणी अमर होतं का? पापकाने विचार केला, अशा नावाचा काय फायदा, मला अधिक अर्थपूर्ण नाव हुडकले पाहिजे. तो पुढे गेला. काही अंतरावर एक बाई आपल्या डोक्यावर कचरा घेऊन जाताना दिसली. त्याने तिला तिचे नाव विचारले. बाईने त्याला आपले नाव ऐश्वर्या सांगितले. पापकाने ते काय काम करते म्हणून विचारले. मी एक गरीब स्त्री आहे, मिळेल ते काम करून पोट भरते, ऐश्वर्या म्हणाली. पापकाने विचार केला, नाव ऐश्वर्या आहे पण काम मात्र दारिद्र्याचे करते, किती विचित्र गोष्ट आहे. त्याने त्या बाईला विचारले, बाई, आपले नाव ऐश्वर्या असून आपण अशा दारिद्र्य का? मुला, नावाने काय होते? तू नावाच्या मोहात का पडतोस? जगामध्ये नावापेक्षा कामाला महत्त्व आहे. पापक निराश होऊन दुसऱ्या गावात गेला. तिथे राजाचे सैनिक एका चोराला पकडून घेऊन निघाले होते. चोराचे नाव धर्मपाल असल्याचे कळले. वा, नाव धर्मपाल, करतो मात्र चोऱ्या. पापकाने स्वतःशीच विचार केला, एका लोभी माणसाचा लोक निषेध करत होते, त्याचे नाव धर्मदास असल्याचे सांगितले गेले. एक भिकारी भीक मागत होता. विचारल्यावर त्याने आपले नाव धनराज असल्याचे सांगितले. पापक म्हणाला, नाव धनराज आणि मागतो मात्र भीक. असाच विद्याधर नावाचा एक अडाणी माणूस त्याला भेटला. त्याला पाहून पापक स्वतःशीच म्हणाला, काय विचित्र प्रकार आहे, अक्षर काडीचे काढता येत नाही आणि नाव मात्र विद्याधर. पुढे एक बैरागी भेटला. त्याने नाव पितांबरदास होते. पापक म्हणाला, लंगोटी बांधून हिंडतोस आणि नाव मात्र पितांबरदास आहे, या नावाचा काय फायदा? पुढे गेल्यावर एक माणूस बाजेवर बसून शरीर खाजवत होता. त्याला खरूच झाली होती. त्याने आपले नाव निर्मलदास असल्याचे सांगितले. पापक त्याच्या कडे पाहत उठला आणि म्हणाला, नाव निर्मलदास आणि शरीरावर मात्र घाणेरडी खरूच, तुला कोण निर्मल मानेल? नावामुळे फसगत होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे फिरत फिरत त्याच्या लक्षात आले की नावामुळे काहीही ठरत नाही. तो आपल्या गुरुपाशी गेला. गुरुजींना विचारलं, काय पापक, तुला स्वतःसाठी चांगले नाव सापडले का? गुरुवर्य, नावे तर खूप सापडली, पण माझ्या लक्षात आले की निव्वळ नावामुळे काही होत नाही. अमृतराव मेला होता, ऐश्वर्या दारिद्र्य होती, धर्मपाल चोरी करताना सापडला, धर्मदास चिकट होता आणि धनराज भीक मागत होता, विद्याधर अशिक्षित होता आणि पितांबरदास अंगावर कपडा नव्हता. निर्मलदासाला पाहून तर किळसच येत होती. हे सारे पाहिल्यानंतर मला वाटू लागले आहे की निव्वळ नावामुळे माणसाला मोठेपण मिळत नाही. प्रत्यक्षात माणसाला आपल्या गुण आणि वर्तन यामुळेच मानाचे स्थान मिळते. मी आता नावाला महत्त्व देत नाही. गुरुजी म्हणाले, शिष्या, मी तुला हे जाणून घेण्यासाठी पाठवले होते. मनुष्याला नावाने नाही तर त्याच्या कामामुळे मोठेपण प्राप्त होते. जगाच्या दृष्टीने जो चांगला असतो त्याचे नाव होते आणि जो वाईट असतो किंवा काम न करणारा असतो त्याचे चांगले नावही लोकांना दुःखी करते. तू सद्गुणी बन, चारित्र्य चांगले ठेव, मग तुझे नाव पापक असेल तरीही तुला कोणीही पापी म्हणणार नाही. माणसाचे काम त्याला मोठे बनवते, नाव नाही.
त्यानंतर पापकाला कधी आपल्या नावाचे दुःख झाले नाही.